आणि यामध्ये भगवान शंकराचार्य भाष्यकार ज्यांना आपण म्हणतो, त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये दोन नाही 3 प्रकारची प्रकृती सांगितली लोकांची, 3 प्रकारचे स्वभाव. तसं पाहिलं तर प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा आहे. मुंडे मुंडे मतिर भिन्ना है ना. हाँ, पिंडे पिंडे गतिर भिन्न. मुंडे मुंडे याच्यामध्ये एक आणखी श्लोक आहे आणि विनोद आहे. संडे संडे रुचिर भिन्ना. दर रविवारी नवीन नवीन पदार्थ. तर पहिलं वाक्य आहे ते मुंडे मुंडे मतिर भिन्ना. मुंडे, पिंडे नाही. पिंड म्हणजे शरीर, मुंड म्हणजे मस्त. तर पिंडे पिंडे गतिर भिन्न. प्रत्येक शरीराची गती वेगळी आहे आणि प्रत्येक मनुष्याची मती वेगळी. डोकं बुद्धी असतात. पण जर आपण सगळ्यांची बुद्धी जर पाहिली किंवा सगळ्यांचे स्वभाव, तर 3 भागामध्ये त्याची विभागणी होऊ शकते. भगवंतानी 3 विभाग केले आहेत: राक्षसी, आसुरी आणि दैवी. आणि प्रकृती म्हणजे स्वभाव, प्रकृती म्हणजे वासना, प्रकृती म्हणजे आपले संस्कार. काल याच्यावर आपण चर्चा केली आहे. या 3 प्रकृतींचे लक्षण काय आहे? त्यामुळे राक्षसी आणि आसुरी प्रकृती किंवा तो स्वभाव आपण वाढवला, त्याचा परिणाम म्हणजे बंधन. आणि बंधन म्हणजे दुःख. सोपा अर्थ बंधनाचा काय? दुःख. बंधन कोणतं सुखदायी नसतं. कारण बंधनामध्ये आपल्या स्वातंत्र्यावर एक प्रकारचा काय कंट्रोल, ताबा. आपलं जर स्वरूप जर बघितलं आत्मचैतन्य, तर ते स्वतंत्र आहे. म्हणून आपल्याला परत परत स्वातंत्र्याची इच्छा होती. आणि प्रत्येक स्तरावर, सामाजिक स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर माणसाला काय स्वातंत्र्य पाहिजे. कारण ते माझं खरं स्वरूप आहे. परत प्रथम तिकडे जातो. तर इथे म्हणतात की जर आपल्या त्या स्वरूपाकडे तुम्हाला जायचं असेल, जे की नित्यमुक्त आहे, त्यामुळे त्यासाठी दैवी संपत्ती, दैवी गुण ते तुम्ही मिळवा. दैवी संपद विमोक्षाय निबंधाय आसु. तर स्पष्ट आहे 2 वेगवेगळे मार्ग आहेत. एक बंधनाकडे नेणार आहे, एक मुक्तीकडे. एकाने माणूस पराधीन होतो, एकाने स्वाधीन. दुसरं दैवी शब्द इथे टाकलेला आहे. तर दैवी म्हणजे दिव्यता. त्या माणसामध्ये एक वेगळंच वजन, चमक, तेज दिसेल. तो सगळ्यांपासून वेगळाच. लोक म्हणतात ना देव माणूस. म्हणतात यांना पाहून देवाची आठवण येते किंवा होते. तर फक्त एक सामान्य जीवन आपण जगतो. समाजामध्ये बहुतांश लोक तसेच आहे. पण काही रेअर, दुर्मिळ, जे दैवी गुणांनी युक्त आहे, संपन्न आहे, त्या लोकांचं व्यक्तिमत्व एक वेगळं असतं आणि ते समाजाला मार्गदर्शन करतात,
समाजाला दिशा देतात. एक लक्षात घ्या, हे दैवी संपत्तीने मोक्ष मिळेल, अध्यात्मामध्ये वाटचाल पुढे होईल, ही तर आहेच गोष्ट. पण व्यवहारामध्ये म्हणजे आपल्या रोजच्या डे टू डे लाईफमध्ये सुद्धा त्याचा खूप सकारात्मक प्रभाव. तर कोणी खरं बोलत आहे, विनम्र आहे, गोड बोलत आहे, तर सहजच तो लोकांचा काय प्रिय होतो, लोकांना तो आवडतो. आणि असं म्हणतात, जो लोकांना आवडतो तो देवाला आवडतो. मागे म्हणतात, जो सर्वांना आवडेल तो आवड देवाला. तर लोकांची आवड जर मिळवायची असेल तर काही ना काही गुण पाहिजे. दुर्गुणाने लोक दूर जातात. अभिमान खूप असेल किंवा खूप रागीट असेल, तापट असेल, तर लोक लांबूनच नमस्ते हम नहीं समजते. यस्य दर्शन मात्रेण, आता आपण काय वाचलं, यस्य स्मरण मात्रेण, यस्य दर्शन मात्रेण दुःखम भवति. तर समाजामध्ये सुद्धा जर आपल्याला एक स्थान मिळवायचं असेल, प्राप्त करायचं असेल, तर काय हे गुण मिळवले पाहिजे. हे जणू काही दागिने आहे. दागिन्याने आपण आपल्या शरीराला असं सुंदर सजवतो, याप्रमाणे आभूषण. आता इथे आपण पाहिलं की सगळ्यात आधी जो गुण भगवंतांनी सांगितला त्याचं नाव आहे अभयम, निर्भयता. काल आपण विचार केला की माणसाला भय का हो, त्यामुळे अनिष्टची आशंका, काहीतरी चुकीचं होणार आहे, जे मला पसंत नाही ते होणार आहे, तर काय भीती वाटते. मुलांना रिझल्टची भीती वाटते. ज्यांनी नीट परीक्षा दिली, आता परिणाम येईल आणि नापास, भीती वाटते. तर जे इच्छित नाही आहे, जे आपल्याला नको आहे, ते जेव्हा आपल्याला मिळतं, मिळणार आहे अशी आपण एक कल्पना करतो किंवा अंदाज आपल्याला येतो, तर मग भीती वाटते. यालाच म्हणतात अनिष्टाची आशंका. पण जर आपल्याकडे त्याचा उपाय असेल तर मग भीती वाटत नाही. आता मी जात आहे कुठे, जेवायला बोलवलं आणि तिथे खूप मिरची, तिखट, मसाला, आता मला ॲसिडिटी होणार आहे, तर आधीच ॲसिडिटीची गोळी किंवा औषध, कारण अनिष्ट होणार आहे काही, आता खायला मी तयार आहे. आता वाढ उपाय केला मी. जर उपाय असेल तर मग भीतीची काही गरज. आता इथे काल चिंतन केलेलं आहे, लौकिक उपाय भरपूर आहे. आपले संबंध आहे, मित्र आहे, लोक आहे, ते काय म्हणतात, घाबरू नका, आम्ही आहोत. आम्ही पैसा आहे, बऱ्याच गोष्टी. पण खरी निर्भयता कशाने प्राप्त होते, त्यामुळे हे गुरुच्या शरणागती आपण पत्करली किंवा देवाची शरणागती. स्वामी समर्थ काय म्हणतात, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे ना. तर एक वर कोणी आहे आपला, जो कृपा करणारा आहे. जसं लहान मुलं आहेत, त्यांना भीती वाटत नाही जेव्हा त्यांच्याजवळ आई आहे. एका सिनेमाचा डायलॉग आहे, तुम्हारे पास क्या है, मेरे पास माँ. ते मला म्हणजे माहिती नाही, पण एवढंच मी ऐकलं आहे. डिटेलमध्ये मी गेलेलो नाही. आई आहे. मग
अच्छा. तर कोणी ना कोणी असं आपल्या बरोबर आहे ज्याच्याकडे शक्ती आहे, बळ आहे. तर मग आणि सगळ्यात बलवान शक्तिशाली तर भगवंत आहे. म्हणून त्याची शरणागती पत्करली तर मग निर्भयच नाही. अशा लोकांना वेगवेगळ्या प्रकारची भीती. काल मी सांगितलं, भर्तृहरींनी एक मोठा श्लोक लिहिला, उदाहरण सांगतो. रूपे जरायाम, ज्याच्याकडे सुंदर रूप असतं ना त्याला जरा अवस्थाची भीती, म्हातारपणी. आता हे खूप मेकअप केलं, आता उन्हामध्ये जावं लागेल भीती, मेकअप ब्रेकअप होईल. किंवा जो विद्वान आहे, असं पूर्ण त्या श्लोकामध्ये लिहिलं, त्याला शास्त्रार्थाची भीती आहे. माझ्यापेक्षा जास्त मोठा विद्वान जर मला भेटेल तर माझं ज्ञान लोकांना कळेल किती आहे. असं वेगवेगळं आहे. काय कृतांतात आहे. शरीराला यमराजाची भीती, यमाची भीती आहे ना, अशी वेगवेगळी. म्हणून ते म्हणतात की ज्याची कुठेच आसक्ती नाहीये तो निर्भय आहे. वैराग्य विवाह आहे असं त्या. तर वैराग्य पाहिजे आणि दुसरीकडे देवामध्ये अनुराग. संसारापासून वैराग्य, परमात्म्यामध्ये अनुराग. मग पहा भीती नाही. अभयम. विचार करा अजून याच्यावर. काल मी सांगितलं द्वितीयात भयम भवती. एकत्वाचा जर अनुभव झाला तर मग भीती नाही. दुसरं इथे दुसरा जो गुण सांगितला दैवी गुण, सत्व संशुद्धी. आता तुम्ही सांगा सत्व शब्दाचा अर्थ काय आहे? मन अर्थ का केला? सत्व शब्दाचा अर्थ मन का केला? जास्त विचारू नका. पंचभूताच्या सात्विक अंशापासून त्याची निर्मिती झाली. असे एक एक जे विचार आहे डोक्यामध्ये नेहमीसाठी. आपण मोबाईलमध्ये सगळं सेव्ह करतो की नाही, इकडे फीड केलं की ते सेव्ह झालं, पण ते आपोआप डिलीट होऊन जातं, थोड्या वेळासाठी असतं. तर सत्व संशुद्धी, अंतःकरणाची शुद्धी. अंतःकरणाची शुद्धी म्हणजे असे विचार आपल्या मनामध्ये असायला पाहिजे ज्याच्यामुळे मनामध्ये खूप ओझं, भार असं वाटत होतं. मन जेव्हा शुद्ध असतं तेव्हा हलकं असतं. पण मनामध्ये अभिमान आहे, ईर्ष्या आहे, द्वेष आहे, तर आपल्याला कसं वाटतं, जरा हिंदीमध्ये एक शब्द आहे बोझिल. बोझिल म्हणजे ते ओझं. नाही तर आपल्याला कळतही नाही की माझ्याकडे वृत्ती आहे, मन आहे. जर सर्दी झाली की आपल्याला कळतं आपल्याकडे नाक आहे. इथं श्वास चालू होते नाही, नॉर्मल थिंग. तर हे विकार वगैरे काय हे एबनॉर्मल आहे. त्या माणसाला ते ताणतणाव सगळं त्याच्यामध्ये वाढतात. तर शुद्धी म्हणजे प्रसन्नता. शुद्धीचं एक लक्षण काय? प्रसन्नता. जिथे स्वच्छता असते तिथे प्रसन्नता. हे आधी सुद्धा सांगितलं आहे. स्वच्छ जागा पाहिजे किती वाटतं, अरे वा किती छान. असं जर मन स्वच्छ झालं तर ऑटोमॅटिक कुठे जावं नाही लागणार, तिथे सुख. सत्व संशुद्धी, शुद्ध करण्याचा प्रयत्न करत राहिला. हा दुसरा गुण आहे. तिसरा गुण ज्ञान योग व्यवस्थिती. ज्ञान शब्दाचा अर्थ शास्त्र, आचार्य जे आपल्याला सांगतात आपल्याबद्दल, शरीराबद्दल, मनाबद्दल, ती सगळी माहिती मिळवणे त्याला म्हणतात ज्ञान. आत्मादी पदार्थानाम अवगमन. आत्मा काय, अनात्मा काय, माया काय, स्थूल शरीर काय,
प्रमाण कशाला म्हणतात, पंचतन्मात्रा काय, असे सगळे अनेक विषय आहेत. म्हणजे त्याचं ज्ञान मिळवा. आणखीन मग योग, योग म्हणजे जे ज्ञान मिळवलं आहे ते स्वतःमध्ये पहा, त्याची आपल्याला जाणीव झाली पाहिजे. अच्छा, आत्म्याचं हे वर्णन झालं, मी असा आहे, पाहायचा अनुभव. शंकराचार्य म्हणतात स्वात्मसंवेद्यता. संवेद्य म्हणजे जाणणं, स्वतःमध्ये सगळे लक्षण पाहायचे. स्थूल शरीराचं वर्णन झालं, मग आपल्याकडे पाहिजे. अच्छा, हे आहे का शरीर, याच्यामध्ये 5 तत्व सांगितले आहे का. आता दिसत तर नाही आपल्याला आकाश वायू वगैरे, पण विचार केल्यावर कळतं. जेवढं स्थूल हाडं वगैरे आहे ते पृथ्वीचा अंश आहे, पाणी वगैरे, रक्त हे काय जलतत्व आहे, त्याचा एक तापमान आहे, टेम्परेचर आहे, अग्नितत्व आहे की नाही. जे आहे तेच लिहिलेलं आहे शास्त्रांमध्ये, काही वेगळं नाही लिहिलं. शास्त्र काही काल्पनिक गोष्टींबद्दल नाही सांगत. याला इंग्रजीत म्हणतात सब्जेक्टिव्ह सायन्स. सब्जेक्ट म्हणजे मी, माझ्याबद्दल जे सांगितलं त्याला अध्यात्म म्हणतात. आत्मसंबंधी, माझ्या संबंधी. तर जे जे आहे ते समजण्याचा प्रयत्न करायचा. मनामध्ये वृत्ती आहे, विचार आहे, तर डोळे मिटून पहा, आहे का विचार, वृत्ती येत आहे, जात आहे. मग म्हटलं की आत्मा निर्विकार आहे आणि मनामध्ये तर विकार आहे, तर पहा. याला म्हणतात योग. परीक्षण न करता लोक त्याचा निषेध करतात, ते चुकीचं. समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा आधी लिहिलेलं आहे की पूर्ण ग्रंथ पाहावा. ग्रंथ पाहिल्याविना उगीच त्याच्यामध्ये दोष काढू नये. जे लिहिलंय ते पहा आणि मग नाही मिळालं तर रिजेक्ट करा. एकाने सांगितलं की देव वगैरे काही नाहीये, ही सगळी खोटी कल्पना आहे. संतांना असं तो म्हणत होता. तर संतांनी त्याला साष्टांग नमस्कार, लोटांगण आधी सांगितलं होतं. म्हणे हे काय तुम्ही करता. तर ते महाराज म्हणाले, तू म्हणत आहे देव नाहीये, म्हणजे तू ब्रह्मांडामध्ये प्रत्येक ग्रह नक्षत्रावर गेला असेल, तिथे पाहिलं असेल, शोधलं असेल आणि तुला मिळालं नाही, तर मग तू निर्णयावर पोहोचला. आता अनंत कोटी ब्रह्मांडाचं तू चक्कर लावून आला आहे, म्हणजे आता तू देव तसा ना पाहिजे. जगाच्या कोपऱ्यामध्ये जाऊन, काण्या कोपऱ्यात जाऊन तू पाहिला, नाही मिळालं म्हणूनच तू म्हणत आहे देव. व्यंग आहे, कटाक्ष आहे. जे सांगितलंय करायला ते न करता अचानक एक कन्क्लुजन किंवा निर्णयावर पोहोचणं अज्ञान. जे सांगितलंय ते केलं का, साधना तर केली नाही एकदम नाही. तर योग म्हणजे काय, साधना करून ते सगळं पाहायचं. म्हणून शंकराचार्य म्हणतात इंद्रियादि उपसंहारण एकाग्रतया, मनाला एकाग्र करून पहा, त्याला म्हणू आपण योग. आणि मग त्याच्यामध्ये निष्ठा झाली पाहिजे, त्याच्यामध्ये स्थिती, त्याला म्हणतात ज्ञान योग व्यवस्थिती. बरं. तर या प्रकारे या पहिल्या श्लोकामध्ये 3 म्हणजे अर्थ, एका ओळीमध्ये 3 दैवी गुण सांगितले. आणि इथे सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे. शंकराचार्य म्हणतात एषा प्रधाना दैवी सात्विकी संपदा. म्हणे हे जे 3 गुण आहे हे प्रधान आहे, हे मुख्य आहे. तर हे तुम्ही मिळवले तर मग आपोआप दुसरे गुण तुमच्यामध्ये येतील, मग त्याची गरजही राहणार.
हे मुख्य आहे. याच्यामध्ये जवळजवळ 26 गुण सांगितले आहेत. किती? 26 लक्षात. तसं 13व्या अध्यायामध्ये 20 सांगितले. पण शंकराचार्य म्हणतात प्रधान हे जे गुण आता सांगितले हे मुख्य आहे. आणि बरोबर आहे. आता जर मन शुद्ध झालं तर निश्चितच त्या शुद्धपणामध्ये तुम्हाला ज्ञान होईल आणि मग तिथे त्याची स्थिती होईल. झालं मग काय, ज्ञान योग व्यवस्थित झालंच. आता हे तर मुख्य गुण झाले. आता दुसरे गुण, यत्र च येषाम अधिकृतानां या प्रकृती संभवती सात्विकी सा उच्यते. आता जगामध्ये पहा, असे एवढे श्रेष्ठ अधिकारी नाही आहे की त्यांच्यामध्ये हे आत्ता जे सांगितले ते गुण असतात. तर सामान्य माणसांमध्ये जे पुढचे जे गुण आहेत ते असायला पाहिजे. व्यवहारामध्ये, समाजामध्ये आपण वावरतो तर चांगले गुण असायला पाहिजे. मोक्षाचं सोडा, एक चांगलं व्यक्तिमत्व बनवायचं असेल तर जे गुण पाहिजे, आता पहा त्यांचं वर्णन इथे आम्ही करतो. आता पहिलं जे गुण आहे ते काय म्हणतात, दानम. दानम, ता धातूपासून हा शब्द बनला आहे. दानम म्हणजे देण्याची वृत्ती, देण्याचा स्वभाव. दान. आता पहा, आपण इतकं घेतो समाजाकडून, जगाकडून, आणि नुसतं आपण घेतच राहिलो तर आपल्या डोक्यावर काय होईल? ओझं, ऋण. ऋणी. म्हणून पितृ ऋण, देव ऋण, ऋषी ऋण असे 3 ऋण सांगितले. प्रकृती म्हणजे निसर्गामधून आपण घेतो. सूर्य, चंद्र, पृथ्वी सगळे आपल्याला देत आहे आणि फ्रीमध्ये, फुकट. कधी बिल येत नाही सूर्याकडून की इतका मी प्रकाश दिला, किंवा ढगाकडून बिल नाही, वॉटर टॅक्स. पृथ्वी कधी सांगत नाही प्रॉपर्टी टॅक्स, सरकार वगैरे सांगितलं वगैरे, पण निसर्गाने सगळं दिलेलं आहे. त्यानंतर आई वडिलांकडून आपल्याला मिळालेलं आहे, त्याला पितृऋण. आणि मग ऋषी ऋण, हे जे ज्ञान आहे हे परंपरेने आपल्याला मिळालेलं आहे. तर आता आपण दिलं पाहिजे. गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे की जो न देता खातो तो पापाला खात आहे. यो भुंक्तेस्तेन एव तैर् दत्तान प्रदायेभ्य. यो भुंक्तेस्तेन एव. आता याच्यापेक्षा अजून कठोर काय सांग, दिल्याशिवाय नुसतं घेत आहे पाप. म्हणून आपल्या इथे ही दानाची एक जीवन मूल्य सांगितले. पुढे 17व्या 18व्यामध्ये भगवंत म्हणतात की दान तर केलंच पाहिजे. दातव्यम, हे कर्तव्य. अच्छा, आता म्हणे का करायचं दान? लोक म्हणलं आम्ही कमवलं आणि तुम्ही म्हणलं आम्हाला द्या. दरवर्षी तुम्ही येतो आमच्या कमवतो आम्ही आणि तुम्हाला भेट, त्याच्यावर आमचा अधिकार. म्हणून पहा, दानामध्ये आपण स्वतंत्र, जबरदस्ती नाही. पण शास्त्रांचा एक सल्ला आहे, एक मित्र आपल्याला सल्ला देतो, त्याच्यामध्ये तुमचा लाभ आहे म्हणून आम्ही सांगतो. तो एन्जॉय करा असं, पण थोडं. आता पहा, एक एक पॉईंट्स मी सांगतो तुम्हाला की हे दानाचं महत्त्व काय आहे. तर पहिला पॉईंट असा आहे की आपण जेव्हा पैसा कमवतो तर त्याच्यामध्ये अनेक वेळा दोष येतात. आपण कधी खोटे बोलून देतो, कधी काही चुकीचं होऊन जातं.
जाणतेपणा अजाणतेपणा. आता हे जे लाच म्हणतात, ब्राईब वगैरे, आता असं काही सिस्टम झालं आहे की थोडं तुम्हाला घ्यावंच लागेल असं लोक म्हणतात. काही सवाल इच्छा नसते, पण एकाने सांगितलं आजपर्यंत मी काही कोणाचं घेतलं नाही. म्हणजे अरे वा, म्हणजे असं कसं काय झालं, म्हणजे कोणी दिलं नाही. तर दोष येतात. मी सांगतो, आपण कधी खोटंही बोलतो ना, काहीतरी होतं कमी जास्त प्रमाणात. आता खूप जास्त आपण करत नाही किंवा होत नाही, आपण खूप सावध असतो. तर चुकीचा जर व्यवहार झाला तर म्हणजे दोष येतात त्या पैशामध्ये. तर आता त्याचा उपाय काय आहे दोष निवारणाचा, तर म्हणजे दान, द्रव्य शुद्धी. दानाचं दृष्ट फल, त्याला काय म्हणतात दृष्ट, जे वर्तमान काळामध्येच आपण त्याचा अनुभव करू. दान केलं की एक शुद्धी होते. लक्ष्मीला म्हटलेलं चंचला, लक्ष्मीचं एक नाव आहे. आणि लक्ष्मी देवी म्हणते माझी 3 गती आहे, 3 प्रकारे मी इकडे तिकडे जाते. दान, भोग, नाश. दानाच्या द्वारे पैसा जातो, किंवा भोग, आपण काही एन्जॉय करते मग पैसा जातो. आणि तिसरं काय, मी दानही करत नाहीये, भोगही करत नाही, मग तो पैसा नष्ट होतो, किंवा तो कुठे सरकारी खजान्यामध्ये मग जमा होतो. त्यानंतर नाश, किंवा चुकीच्या ठिकाणी जर त्याचा आपण उपयोग केला त्याला एकूण काय म्हणून नाश. लक्ष्मी देवी प्रसन्न होते जेव्हा ती दानाच्या द्वारे जाते, उत्तम गती होते. द्रव्य शुद्धी दानाने होते, हा पॉईंट आहे. दुसरं, एक अदृष्ट फळ यांनी मिळतं. शास्त्रांमध्ये एक शब्द येतो अदृष्ट. अदृष्ट शब्दाचा अर्थ असतो की जे दिसत नाही, हे प्रत्यक्ष नाही. तर अदृष्ट काय आहे, तर त्याला म्हणतात पुण्य. दान केल्याने काय पुण्य मिळतं, पुण्यार्जन आपण करतो, पुण्य मिळतं. आणि पुण्य एक अशी वस्तू आहे, त्याचा खजिना आपल्याकडे भरपूर असायला पाहिजे. पुण्याचा खजिना, पुण्याचा भंडार. कारण पुण्यामध्ये एक बळ असतं. प्रतिकूल परिस्थितीमध्ये पुण्य येऊन आपल्याला वाचवतात. आणि पुण्याच्या द्वारे अनुकूल परिस्थितीचं निर्माण होत असतं. म्हणून पुण्य करत राहावं. आणि हे सगळ्यात सोपं पुण्य कमवायचं साधन काय, दान. अनेक आहे, यज्ञ, हवन, पूजा, पाठ वगैरे, पण दान एक पुण्य मिळवण्याचं एक सोपं साधन, अदृश्य. आणि पुण्य ही अशी वस्तू आहे, पुढच्या जन्मी सुद्धा काम असेल. पुण्यामुळे आपली चांगली गती होते. पैसा आहे, तुम्ही दान केला तर दानामुळे पुण्य मिळालं, पुण्यामुळे तुमची उत्तम गती. आणखी पहा, पुण्य एका संतांनी सांगितलंय की एक करन्सी आहे. करन्सी मराठीमध्ये काय म्हणतात, करन्सी चलन. चलन म्हणे ही पुण्याची करन्सी सगळीकडे चालते. परवा सांगितलं ना, काल मी आधीच्या परवाला आपण पैसा घेऊन जातो. आता अमेरिकेला जायचं आहे, तर त्या रुपयाला आपण काय करतो, एक्सचेंज. म्हणे हा रुपया तिकडे चालणार काय, डॉलर. प्रत्येक देशाचं आपलं एक चलन आहे, करन्सी.
सर्वसामान्य पाहिलं तर US डॉलर सगळीकडे चालतं, पण स्वर्गामध्ये त्याचा काही उपयोग नाही. तिथे कोणती करन्सी चालते? म्हणजे पुण्य. यमराजाकडे चित्रगुप्त आहे, त्याला विचारतात याच्या अकाउंटमध्ये किती पुण्य आहे, हा काय करत होता, आणि हा सत्संगामध्ये येत होता, पण मधूनच उठून जात होता. किंवा येत होता पण झोपायचा, थोडे मार्क याचे कमी करा, पुण्य थोडे कमी जास्त पुण्याप्रमाणे. पण पहा, जर याच्यावर आपला विश्वास पूर्ण जर झाला, आपण ठेवला की पुण्य केल्याने अनुकूल परिस्थिती मिळेल, सद्गती होईल, चांगले दिवस येतील, तर आपण धावून धावून पुण्य करू की नाही? पुण्यार्जन. जसं पैशाचा महिमा आपल्याला माहीत आहे, म्हणून जिथे संधी मिळते आपण काय पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतो, त्याला साठवण्याचा प्रयत्न करतो, कारण माहीत आहे या पैशामध्ये खूप शक्ती आहे. पैसा प्रत्यक्ष आहे आणि पैसा स्थूल वस्तू आहे, पण पुण्य वगैरे काय हे शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. तर बहुतेक लोकांना जर शास्त्रांवर विश्वास असेल, अरे म्हणे सगळे पैसे लुटण्याचे हे काम आहे, म्हणून म्हणत आहे दान करा आणि पुण्य होईल. हे काही नाही आहे. तुम्ही गरीब व्हाल ते श्रीमंत होते, दृष्टफल हे असं लोक म्हणतात. त्याचा विश्वास नाही आहे. पुण्यार्जनाने एक अदृश्य शक्ती आपल्यामध्ये आणि ती कामास येते. अनेक वेळा आपण पाहतो की ॲक्सिडेंट वगैरे होतो आणि मग लोक वाचतात, म्हणे अरे इतकं झालं पण मला फक्त एवढंच. ते म्हणतात पुण्याने वाचतं, म्हणून हे पुण्य केले आणि दान त्याचा एक उपाय आहे. तिसरं, दान केल्याने समाजाला फायदा होतो. बरोबर आहे. आधी सरकार वगैरे काही करायचे, मोठे मोठे श्रीमंत लोक आणि तेच दवाखाना, धर्मशाळा, बाग बगीचा सगळे बनवायचे. तर समाजाला सुद्धा त्याचा लाभ होतो. आणखीन समाजामध्ये जी कमतरता आहे ती पूर्ण होते. त्याला आपूर्त. तर विहिरी लोक हे करायचे. अहल्याबाईचं तुम्ही नाव ऐकलं असेल, तिने जागोजागी सगळे असे खूप काम केले. होळकर आणि लोक, तर समाजाला फायदा होतो हा दान केल्याने. आता एवढे मी अनेक वेळा सांगितलं, मठ मंदिर आश्रम चालू आहे, कशामुळे? अनेक दानवीर लोक आले आहे. तर हा एक लाभ. चौथा एक लाभ असा आहे की एकदम भौतिक लाभ, अगदी वरचा आहे. तो लाभ म्हणजे भौतिक लाभ असा आहे की आपल्याला यशाची प्राप्ती. जो दान करतो ना त्याला यश मिळतं. जो स्वतःसाठी जगतो, किती लोक त्याला ओळखतात, स्वतःसाठी मी 15 तास काम करतो, पण एक माणूस आहे जो 2 तास सेवा करत आहे समाजाची, तर सगळ्यांचं लक्ष जातं की आपलं काम सोडून हा इथे करत. तर त्यांनी दान केलं की नाही, म्हणजे पैशाचं नाही, वेळाचं दान, शक्तीचं दान, तर दिल्याने यशाची वृत्ती. आणि यश सगळ्यांना आवडतं. तो यशासाठी करत नाही आहे, पण इट इज अ बाय प्रोडक्ट आहे की नाही. आपोआप त्याचं नाव येतं, फोटो येतो,
ज्याला ते नको आहे त्याला तो करत नाहीये. असे अनेक समाजसेवी लोक आहेत. बिल गेट्सचं नाव ऐकलं असेल. बिल गेट्स तो आपलं जेवढं कमवतो त्याचं 90% चॅरिटीमध्ये देतो. म्हणून दान हे अर्जनाच्या विरोधी नाहीये. तुम्ही अर्न करा, खूप मिळवा, पण त्याच्यामधून द्या. गुरुजींनी खूप छान सांगितलं, म्हणे जो दान देतो ना त्याला देव परत परत देत राहतो. गुरुजींचं छान, कारण देव पाहतो की आता याला द्यायचंय तर याच्याकडे कमी नसायला पाहिजे, म्हणून तो सतत सप्लाय पुरवतो. पण जो देतच नाही, देव म्हणतात देतच नाही, त्याला देत काय. म्हणून यश त्याच्यासाठी दान. आता एक आध्यात्मिक लाभ दानाने काय होतं. आता एक मी सांगितलं पुण्य. आध्यात्मिक लाभ असा आहे की आपण जेव्हा कोणाला जर काही दिलं तर समोरची जी व्यक्ती आहे ती खूप प्रसन्न होते, बघे सुखी. फी द्यायसाठी पैसा नाही आपण दिला, किंवा दवाखान्यात डॉक्टरसाठी किंवा ऑपरेशन करायचं आपण दिलं, तर मग त्या माणसाच्या चेहऱ्यावर जो आनंद, त्या आनंदामुळे आपला आनंद किती जास्त वाटतो. तर दानाने दुसऱ्याला सुखी करून आपण सुख मिळवू शकतो. एक हे नवीन वस्तू आपल्याला मिळते. आपल्याला वाटतं सुख म्हणजे काय, पैसा खर्च करा, एन्जॉय करा, हे करा, तरी सुख मिळेल. पण असं नाही आहे. दान केल्याने सुद्धा आपल्याला सुख मिळू शकतो. सुखी माणसाकडे पाहून आपलं सुख वाटतं. जर आपल्यामुळे कोणाला दुःख झालं तर त्या दिवशी आपल्याला कसं वाटतं, झोप येत नाही. पण जर एकाला आपण जेवण दिलं, अन्न दिलं, काही पण दिलं, पैसा, धन्यतेचा एक अनुभव, याला म्हणून आध्यात्मिक लाभ. आणि दुसरं एक आहे की आपली जी ममता आहे, ममत्व आहे, त्या धनामध्ये ममत्व कमी होतं. त्यागामध्ये सुख आहे हे आपल्याला कळतं. शास्त्रांमध्ये तर खूप सांगितलंय, त्यागे नैके अमृतत्वमानशु, त्यागा शांतीरनंतरम. त्यागाने शांती. तर त्याचा एक्सपेरिमेंट करून पाहायचा असेल उपयोग, सुद्धा त्याग करा आणि 5 वेळा मिळेल. दुसऱ्याला सुखी करून सुद्धा सुख मिळतं. सुखा म्हणजे स्रोत झाला ना सुखाचा, सुख एक सोर्स झाला. नंतर दुसरं नंतर मला ऐकून येईल. नंतर सांग, नंतर जरा क्रम पूर्ण करतो. किती लाभ, किती पॉईंट झाले. दृष्ट लाभ, अदृष्ट लाभ, 6. ममत्वाची कमी. आपण साधूचं जे लक्षण आहे ते आपल्यामध्ये एवढं आहे. साधूचं काय लक्षण सांगितलं आहे, जे का गंधले गांधले त्यासी तोची साधू ओळखा, देव तेथेची. तर साधू बनण्याकडे आपण एक पाऊल उचलतो. असं आपल्यामध्ये दिव्यत्व येतं. आता बघा, कर्णाचं नाव आजपर्यंत लोकांना स्मरण आहे. आणि कोणी काही दिलं तर लगेच दानवीर कर्ण के समान. म्हणून ही एक संपत्ती असं समजलं पाहिजे.
मग पहा, इथे शंकराचार्य काय म्हणतात की दान म्हणजे काय, तर म्हणे यथाशक्ती संविभाग. यथाशक्ती, जेवढी आपली शक्ती आहे त्याप्रमाणे आपण दिलं पाहिजे. आणि हे खूप छान शब्द आहे बरं का. यथाशक्ती हा खूप व्यापक शब्द आहे. यथाशक्ती म्हणजे 1 रुपयापासून आपण मिलियन, करोडो करोडो. इथे असं नाही म्हटलंय की 10% द्या. शक्ती जास्त असेल तर जास्त देऊ शकतो, आहे की नाही. 10%. आता भागवतामध्ये असं सांगितलंय, इथे म्हणतात यथाशक्ती संविभाग. भागवतामध्ये शुक्राचार्यांनी सांगितलं त्या कुणाला, बळीराजा, जेव्हा त्यांनी संकल्प केला ना देण्याचा, तेव्हा तिथे म्हणतात की जी पण संपत्ती आहे आपल्याकडे, जे काही आहे, 5 भागामध्ये त्याची विभागणी केली. वर्गण 5 भाग. पैसा म्हणे 1 धर्मासाठी द्या, 1 भाग म्हणजे 20% धर्मासाठी, 20% कुटुंबासाठी, त्याच्यामध्ये खर्च करा. 20% धन वाढवण्यासाठी, लोक इन्व्हेस्ट करतात ना पैसा वाढवण्यासाठी, गुंतवतात, त्याने अजून पैसे मिळतात. किती झाले? धर्मासाठी, कुटुंबासाठी, धनासाठी. एक लिहिलं आहे भोगासाठी. नुसतं सगळं जर मी देत गेलो तर बघ काय, तर म्हणे जा कधी शनिवार रविवार. आजकाल तर हेच आहे, लोक जेवतच नाही घरी, बाहेरच. पण म्हणजे यथायोग्य जे काही चांगलं आहे ते तुम्ही एन्जॉय करा. आणि शेवटी म्हणजे शेवटचं म्हणतात यशासाठी, ते आता सांगितलं. असं कुठेतरी तुम्ही द्या की ज्याने तुमचं यश होईल. यशासाठी नाही पण समाजासाठी द्या. तर आपोआप लोक म्हणतात तुमचं नाव आम्ही त्या भिंतीवर, म्हणे नाही म्हणे. एका संतांनी छान सांगितलं, देवानी एवढं सगळं बनवलं आहे पण कुठेही लिहिलेलं नाही डोनेटेड बाय गॉड. गुप्तदान असं केलं पाहिजे. तर याप्रमाणे यथाशक्ती संविभाग. आणि ते म्हणतात अन्नादी नाम, नुसतं पैसाच नाही, त्यामुळे अन्न वगैरे सुद्धा तुम्ही देऊ. दानाचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. अन्न आपल्या घरी लहानपणापासून अजूनही लोक करतात, परंपरा आहे. गाईसाठी आपण एक पोळी काढतो, गोग्रास म्हणतात, बलिवैश्वदेव, कावळ्यासाठी, चिमणीसाठी. लहान बाळालाही जेव्हा ते देव घडवतात तर काय कावण चिवण काय म्हणतात, हा काऊचा. एका बाळाला सांगितलं काऊचा, तो बाळ म्हणाला की काऊ तर एवढी मोठी असते. काऊ म्हणजे गाय. इंग्लिश मीडियम. कावळा नाही माहिती, ती कशी उडून गेली. तर देण्याची एक सवय. एक पोळी नेहमी शेवटी आपण डब्यामध्ये ठेवतो. शेतकरी सुद्धा वेदांमध्ये वर्णन आहे. पहिलं जेव्हा पीक येतं ना, पीक, मग त्याचा एक भाग मंदिरामध्ये आग्रायण म्हणतात. तर अन्नादीनाम, दानम म्हणजे फक्त हेच नाही. अच्छा, अजून याचा अर्थ व्यापक तुम्ही करू शकता.
पैसा झाला, अन्न झाला, वेळाचं वेळ नाही. आणि आजकाल त्याचीच कमी आहे. लोक काय म्हणतात, डोनेशन घेऊन जा, दान घेऊन जा, यायला नका सांगू की या प्रवचनामध्ये किंवा सेवा करा, ते जमणार नाही. आपल्या ते म्हणतात तन मन धन. कोणी वेळ देऊ शकतो, कोणी शक्ती देऊ शकतो, हे वेगवेगळे प्रकार आहेत. तर ही एक छान वृत्ती आहे, सवय आहे देण्याची. तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे की नाही, ब्रह्मदेवाकडे 3 जण गेले. मनुष्य, राक्षस आणखी देवता. ब्रह्मदेवाकडे बहुतेक वेळ नव्हता, त्यांनी 1 अक्षराचाच उपदेश केला. हे सगळं ज्ञान मिळवण्यासाठी केलं. त्यामुळे आता एकच सांगतो, द द द. बस आता समजून घ्या तुम्ही काय अर्थ. आणि 3घांना समजलं. देवतांना विचारलं द शब्दाचा अर्थ तुम्ही काय घेतला, तर द म्हणजे दमन. दमन म्हणजे संयम. म्हणजे आम्ही इथे स्वर्गामध्ये नुसतं भोग करत राहतो, एन्जॉय करत राहतो, थोडा संयम केला पाहिजे. स्वर्गामध्ये काही संयम नाही. तर ब्रह्मदेव म्हणत आहे संयम करा. राक्षसांना विचारलं तुम्हाला काय समजलं, म्हणे आम्ही खूप हिंसा करतो, तर आम्हाला ब्रह्मदेव म्हणतात दया करा. द म्हणून काय, दया. माणसाकडे विचारलं तुला काय समजलं, समजलं मला मी खूप कमवतो पण कधीच देत नाही. शतेषु जायते शूर सहस्रेषु पंडित वक्ता दशसहस्रेषु दाता भवति मानवा. खूप छान श्लोक आहे. त्या मनुष्याने समजलं की आम्ही कमवतो पण देत नाही, आम्हाला दान केलं. आणि त्याच्यावर श्लोक आहे, म्हणे तुम्हाला 100 लोकांमध्ये शूरवीर लोक मिळतील. शतेषु जायते शूर म्हणजे युद्ध करण्यामध्ये ते कुशल आहे. वक्ता शतेषु जायते शूर सहस्रेषु पंडित. हजारो लोकांमध्ये तुम्हाला काही लोक विद्वान मिळतील, बुद्धिमान, हुशार. आणखी दुर्मिळ वक्ता दशसहस्रेषु. 10,000 लोकांमध्ये तुम्हाला एखादा सापडेल. कोण वक्ता? आजकाल तर खूप आहे गल्लोगल्ली. यूट्यूब उघडा, सगळेजण अधिकार असो वा नसो बोलत. तर वक्ता दशसहस्रेषु म्हणजे खूप दुर्मिळ आहे. 10,000 लोकांमध्ये तुम्हाला एक वक्ता मिळेल, पण दाता मिळेल की नाही. दाता भवति मानवा. देणारा खूपच याचा अर्थ काय, लोकांमध्ये देण्याची वृत्ती नाही आहे, म्हणजे यथाशक्ती नाही आहे. दिलं पाहिजे ठीक आहे, आता कोट्याधीश आहे पण ते जाईल 5 रुपये 10 रुपये नाही का, ते यथाशक्ती. तर याप्रमाणे या दानाचं महत्व आहे. भरपूर याच्यावर चिंतन आहे. दातव्यमिति यद्दानं दीयते उपकारणे देशे काले च पात्रे च. देशे काले च पात्रे. कोणाला दिलं पाहिजे, कुठे दिलं पाहिजे, किती दिलं पाहिजे. देण्यामध्ये एक सांगितलं त्यांनी, श्रद्धया देयम. थोडं श्रद्धेने द्या, असं चिडून नका देऊ. आता आले तर घेऊन जा असं होतं. हे असं बोलत नाही, मनामध्ये अश्रद्धया अदेय. श्रद्धा नसेल, फुल नाही फुलाची पाकळी. अश्रद्धया देय धिया देयम. देताना थोडं घाबरलं पाहिजे की मला खूप दिलं पाहिजे पण मी कमी देता. तर असे नियम. दान यथाशक्ती संविभाग अन्नादीनाम.
गुरुदेवांना कोणी विचारलं की पैसा कमवला पाहिजे का, म्हणजे खूप पैसा कमवा आणि मग मला द्यायचं. तोपर्यंत तुम्ही कमवणार नाही, वेळ देण्यासाठी आधी पाहिजे ना, म्हणजे दुसऱ्याचं देऊ नाही शकत. तो एक भिकारी होता आणि त्याच्या मुलीचं लग्न झालं. तर काय झालं की तो भिकारी ज्या प्लॅटफॉर्मवर भीक मागायचा तिथे तो दिसत नव्हता. आणि आजकाल तुम्ही दिसत नाही काय, त्यामुळे हुंड्यामध्ये ते प्लॅटफॉर्म मी दिलं. म्हणून आता ते बांधलं नाही, त्याचा मारला म्हणून आधी कमवा. अन्नम बहुपूर्वीत वेदाने सांगितलं. प्रयत्न करा, मिळवा. भजगोविंदांचा एक श्लोक आहे, दुसरा श्लोक माहिती का? भजगोविंदम नाही, यल्लवसे निज कर्मोपात्तम वित्तम तेन विनोदय चित्तम. म्हणे जेवढा पैसा तुमच्याकडे येत आहे त्याच्यामध्ये आनंदी राहा. आणखी काय, थोडंफार द्या. साई इतना दीजिए जामे कुटुंब समा, मैं भी भूखा ना रहूं साधू न. अगदी दरिद्रताची कधीच स्तुती नाही, दारिद्र्याची. याप्रमाणे ही एक संपत्ती इथे विचार करा. मग आहे दमश्च. आणि म्हणे असं द्यावं, उजव्या हाताने दिलेलं डाव्या हाताला. कर्णाची ती गोष्ट आहे ना, डाव्या हातामध्ये काहीतरी सोन्याचं काही पात्र होतं, काहीतरी होतं. कोणी मागायला रोज तो देतच आहे. त्यांनी मागितलं तुमच्या हातात जे ते मला दे, तर डाव्या हातामध्ये लगेच त्यांनी दिली. तो मागणारा म्हणतो अरे आपल्याला माहित नाही का उजव्या हाताने दिलं पाहिजे. कारण काय म्हणतो, डाव्यामधून उजव्यापर्यंत जर मी त्याच्या वस्तूला ठेवलं असतं तेवढ्यात माझं मन बदलून गेलं असतं. म्हणून तुरत दान महाकल्याण असं एक हिंदीमध्ये म्हणतात. आल्यावर लगेच दे. महाभारतामध्ये ती गोष्ट आहे, भीम आणखी युधिष्ठिराची. युधिष्ठिराकडे कोणीतरी मागायला आलं. युधिष्ठिर म्हणतो उद्या या. भीम तिथे होता. महालाच्या बाहेर एक घंटा होता. तो अशा विशेष काही घटना झाली तो वाजवायचा. तर भीमाने काय केलं, त्या घंटाला वाजू लागलं. सगळे लोक धावून आले, काय झालं काय झालं, काही विशेष काहीतरी झालेलं दिसतंय. भीम म्हणाला आमच्या बंधूंनी काळावर विजय प्राप्त केले. युधिष्ठिर म्हणे कसं काय का नाही, म्हणे तुम्ही सांगितलं त्या याचकाला की उद्या या, म्हणजे तुम्हाला माहिती आहे उद्यापर्यंत तुम्ही जिवंत राहणार. युधिष्ठिरला समजलं कहीं पे नजर नाही, कहीं पे निशाण. लगेच त्याला बोलवलं आणखी दान दिलं. अशा छान छान गोष्टी. तर दातव्य दिलं पाहिजे. ठीक आहे, आज याच्यावर आपण भरपूर वेळ दिला. समयदान